ठिकाणी सुरू आणि आपल्याजवळ त्यापर्यंतचा जो काल आहे चिंतनाचा, प्रत्येक ओळीचा भावार्थ मध्यम ग्रहण केला, 700 श्लोकाचं चित्रानं केलंय. अज्ञानाचं ग्रहण टाकण्यासाठी आणि आत्मस्वरूप आपल्या हृदयामध्ये प्रगट होण्यासाठी जो काल आहे तो चिंतनाचा काल आहे. श्रवण मुक्तीच्या माध्यमातून ओवीचा जो भावार्थ आहे, 700 श्लोकाचा सार आपण ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून 700 श्लोक संपवले, 9000 ओव्या आपल्या चिंतनात आपण आपल्या आयुष्यात श्रवण केलं म्हणजे इथेच ज्ञान बुद्धीमध्ये स्थगित झालं असं समजायला हरकत नाही. कमी पडो जास्त कळो, हा बोध आहे म्हणजे वेद आहे, वेद म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. त्या स्वरूपाचं दर्शन ही गीता आहे आणि गीतेचा जे प्रगल्भ रूप आहे ते ओवी आहे. ओवीच्या माध्यमातून हृदयामध्ये असलेला परमात्मा जेव्हा ओवीचा जो भावार्थ तयार होतो अंतःकरणामध्ये, तो भाव आत्मभाव बनतो. आधी देहभाव असतो, जेव्हा अज्ञान असतं, श्रवण नसतं, मी पण असतो आणि प्रत्येक विकार असतो, विकल्पाचा भडीमार असतो, पद्धतीचा मनाला संस्कार असतो आणि नाही त्या पदार्थाचा त्या बुद्धीने आविष्कार तयार केलेला असतो. जे नाही त्याला आहे म्हणलं, हा आविष्कार आहे अज्ञानाचा. आहेला आहे समजलं, हा पाऊस आहे बोधाचा, चमत्कार आहे वेदाचा, अनुभव आहे परमात्म्याचा, असार आहे त्या व्यापकाचा. नाही जाणू का कळत नाही आपल्याला, आपण भरकटत जातो, सरकटत जातो. भ्रमामध्ये थैमान घालणारी बुद्धी भगवंताला सोडून देहाला धारण करती, सुख दुःखांमध्ये अप्रोच करती, वेदाचं चिंतन न करता संसाराची चिंता धरती, ती भवसागरात बुडती. ओ माऊली साष्टांग तितकंच कराय. ज्या अंतःकरणात चिंतन नाही, ज्या अंतःकरणाला वेद माहित नाही, ज्या मनाला ईश्वराची ओळख नाही, जी बुद्धी भगवंताकडे जात नाही, देहातून निघत नाही, दुराग्रह सोडत नाही, माझंच खरं म्हणल्याशिवाय जगत नाही, तिचा जीव भाव संपत नाही, आत्मभाव त्याला माहितच नाही, त्याचा पत्ताच नाही. म्हणून ही बुद्धी पोडगी आहे, यमाकडे जाणारी आहे. देवाकडे नाही जात बुद्धी ही, कदापि नाही. कारण तिच्यामध्ये अज्ञाने संबंध देहाचा आहे, ओळख जगाची आहे, अनुभूती भूताची आहे, प्राप्ती विषयाची आहे, ही दिशा अधोगतीची आहे. हा समजत नाही, ईर्ष्यामध्ये बद्धता टाकावी. का कळत नाही ओवीचं रसपान करावं, का कळत नाही श्लोकाचं भान यावं, का कळत नाही वेदाची जाणीव व्हावी, का कळत नाही संताची संगती मिळावी, का कळत नाही पापी मनाला संगती देहाची आवडती. देहाच्या संगतीत जो देह नाहीच आहे, जो दिसून खरा नाहीच आहे, त्याला सत्ता नाहीच आहे, तो भ्रमयुक्तच आहे, तो मृग जडवतच आहे, त्याचं प्रेम आहे. म्हणून तुम्हाला बंधन आहे, म्हणून तुम्हाला बंधन आहे, मुक्ती नाहीये तुम्हाला. बंधनात तुमचं मन आहे, तुम्हाला देहाची जाण आहे, तुमचं मन घाण आहे, घाण. तिथे देहाची जाण, आपण देहाची जाणीव जे मरणारा, जो खोटा, जे नाहीच आहे ते मीच वाटत, जे आहे ते नाही वाटत. हा खेळ पद्धतीचा आहे, हा मेळ अविद्येचा आहे, हा विकार बुद्धीचा आहे.
बरं दुराचारी बुद्धी असं वागती, देहाकडेच थांबती, मरणाऱ्या पदाला जीव लावती. हा मरणारा दिसून नाहीये, शाश्वत नाहीये, नश्वर आहे, खरा नाहीये, खोटा आहे. मग खोटा पदार्थ नरकयुक्त मध्ये काय मलमूत्र श्वेत रक्त मांस हड्डी, त्याचं प्रेम, त्याचं तादात्म्य, त्याची ओळख, त्याचा संबंध, त्याची अशी ऐक्य, बंधन नाही का म्हणायचं याला? मग काय म्हणायचं? दुःख. हा परमार्थ उच्चतेचा आहे, उत्तम अधिकाऱ्याचा आहे, मोक्ष प्राप्तीचा आहे, हा भगवंताच्या सहवासाचा आहे, हा अनुभव सुखाचा आहे, मार्ग मोक्षाचा आहे. काही कळत नाही. कर्म कर्म मरुस्तर बाया कर्मातच गुरफटल्यात. काबर कर्मात राहत्या तेवढाच अधिकार आहे. काबर भाजी घेत्या सोनं का घेत नाहीत? नाश्त्या पदार्थाची चौकात आहे त्यांची. कांदे बटाटे वांगे पालक कोथिंबीर तेवढंच घेता येतं, कर्मातच राहता येतं. वेद म्हणजे सोने, मोक्ष म्हणजे हिरा आहे, अलंकार म्हणजे ज्ञानाचा तुरा आहे. खरे नासके कांदे कोणी पण देते 10 रुपये किलो, पण हिरा घ्यायला तेवढंच सामर्थ्य लागतं, तेवढाच पैसा लागतो, तेवढाच अधिकार लागतो, तेवढंच आता संगती लागते, तपस्या लागते, वैराग्य लागतं, ग्रंथावर प्रेम लागतं, संतावर काय लागतं? श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेनं ज्ञानाचा लाभ होतो. संत कृपा करतात, हातात ज्ञान देतात, मृत्यूच्या घरात नेतात, सुखाचा सहवास होतो. मी हे कोण बुद्धीला समजतं, ती भगवंताला बिलगून राहती. नात्याला कर्कट्या विषयाला बिलगत नाही बुद्धी, पंढरला बिलगत नाही. आहे तर वाटती, असं तरी काही नाही, नसलं तरी काही नाही. उदाहरण करणारा सुंदर एक प्रतीती असते ती ईश्वराची. उदाहरण टक्कर करणं उदार असतं, वैराग्यशील असतं, विवेक संपन्न असतं, साधन सतिष्ठ सहज असतं, आणि श्रवणामध्ये मगर मस्त असतं, ज्ञानामध्ये अग्रेसर असतं, वेदामध्ये उंच असतं, आणि संतांच्या संगतीत सदा असतं. त्याला गीतेच्या श्लोकाची भान असतं, ईश्वराची जाण असती, तिथं ज्ञानाची शक्ती वाहन असती, तिथं मोक्ष प्रगट होतो, हा शिष्य ईश्वर होतो. साधक साध्याकडे जातो. साष्टांग दंडवत माऊली. सुंदर कर्म करून नरकन स्वर्ग. बरा करा कर्मच, तेच आवडतं. ज्ञान झेपत नाही, ज्ञान कळत नाही, ज्ञान मिळत नाही, ज्ञान फलद्रूप होत नाही, कर्मातलं मन बाहेर येत नाही, कर्तेपणा पुसताच येत नाही, अकर्तेपणा प्रगटच होत नाही, भगवंताचे मिलन होतच नाही, तो मी आहे असं कळतच नाही, मी देह असा अनुभव जातच नाही, तुझा जन्म तुला कामी येतच नाही. फुकट आली फुकट मेली. हो माऊली. भाषा पडता पण सत्य आहे, पटल नसेल तर बाहेर जा. नसेल पटत तर निघून जा. कारण जन्माला येणे काय करायचं? जन्माला येऊन पिठे गोळा करायचे, धनाचे गट्टे बांधायचे, यमाच्या हातात जाऊन बसायचं. अरे पाप पुण्य तिथं भोग जाऊन भोगायचं. वरी एक तर नरकात जागा, एक स्वर्गात. ती म्हणते कर्म केले की स्वर्गात. बाबा 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 कशाला ढकलून द्यायला का वरून पुन्हा खाली? पुण्याची पावती सरे सवेची मृत्यू लोक आहे ती माघारी.
संपले की ढकलतात. गाव आले की तिकीट संपले की उतरा म्हणतात कंडक्टर. उतर, तुझं गाव आलं, तिकीट संपलं, पुढचं तिकीट नाही. तसं भगवंतापाशी आणण्याचा त्या बुद्धीला मार्गच नाही. कर्म केलं करता झालीस, पुण्य गोळा केलंस वाया गेलीस. अधिकार गोळा करावा, श्रवणात जीवन जगावं, परमात्म्याला बघावं, श्रवणात जीवन जगावं, वेदाच्या शक्तीत यावं, भगवंताला पाहावं, भगवंतापाशी राहावं, त्याच्यात तद्रूप बनावं, आत्मारामाचं बुद्धीला मिलन करावं. हे ज्ञानानं होतं, कर्मानं नाही. ब्राह्मण मोक्ष देत नाही हातात, त्याला देताच येत नाही. तर पोटाचे खळगे भरायला पैसा कमी येत आहे. अरे सांगितले तुम्ही वस्तू करा, शांती करा, अभिषेक करा, टारा टारा टारा, पैसे ध्यान करा, कर्म म्हणतात. तारणाऱ्याला गुरु म्हणतात, अविद्येला हरण करणारा वेद म्हणतात, संताला शरण जाणाऱ्या साधक म्हणतात, ब्रह्मपदावर येणाऱ्याला ब्रह्मभाव, बुद्धीला ब्रह्मभाव प्राप्त करण्याला संतांचा संगत म्हणतात. संतांच्या संगतीमध्ये बुद्धी ब्रह्मभावाला प्राप्त होती, कर्माला नाही, कदापि नाही. निष्काम कर्म केल्यावर शुद्धता आहे, मोक्षता नाही, अकलेचा पताच नाही, कशाला काय होते ते माहितच नाही. म्हणूनच तर कर्म मला करा. पण अज्ञान वृत्तीनं, अज्ञानी अंतःकरणानं जर कर्म केलं तर पाप पुण्याची उत्पत्ती कधीच थांबत नाही. म्हणून ज्ञानयुक्त अंतःकरणानं केलेलं कर्म बुद्धीला भगवंताकडे लिहिल्याशिवाय राहतच नाही. पण बद्धता ह्या बाईची जातच नाही. ज्ञान होतं बाईला, कर्म होतं बाईला. ज्ञानामध्ये अंतःकरण विघळून जावं लागतं, बोधामध्ये वृत्तीनं एक व्हावं लागतं, संतांच्या संगतीत जीवन जगावं लागतं आणि स्वतःला स्वतः पाहावं लागतं. आत्मस्थिती भोगावी लागते आणि वृत्तीने ईश्वराला ओळखावं लागतं. जगाला ओळखणं वेगळं, देहाला ओळखणं वेगळं, आत्मस्वरूपाला ओळखणं वेगळं. वेंड आहे का? जगाची ओळख आणि भगवंताची ओळख सारखी शेंबडी कुठली? जगताची ओळख म्हणजे भगवंताची होय का? ती म्हणजे मला तेच मी कळत नाही. ओळख काय म्हणते, जग काय म्हणते, मी माझ्या संसारात मगर मस्त आहे. बाबा मला संसार उठले की झोप पुस्तक ते धंदा आहे. करा बेथम संसार करा, मरणांत करा. यम आपोआप येतो तुला न्यायला. ते येते त्याचे दूत येतात, रेडा पेडा पासा, ते कशाला येईन तुला न्यायला? त्याचे दूत, त्याचा वाहन, यमाचं वाहन माहिती आहे तुम्हाला? काय सांगायचं कशाला? असं का बरं होतं? यम का नेतो? का बरं यमाकडे जावं लागतं? अज्ञानी जीवाला यमच आहे. हर कोणी असू दे. का बरं? सांगा बरं उत्तर. यम काय येतो? माहित नाही माऊली. काय माहिती हो? डबल ग्रॅज्युएशन काहीच माहित नाही माऊली. सगळं तुमच्याकडे येऊन कळायला लागलं. केव्हा गेले तर नाही आयुष्य पाण्यात? बघा काय माऊली? आयुष्य गेलं का नाही संसारात फुकट? हो, फुकट गेलं, अगदी वाया गेलं. हा बेटा, इतकं जरी कळलं तर तळमळ वाटते बुद्धीला. मी असं वागले, आयुष्य पाण्यात टाकलं, संसार मरणांत गेला, परमार्थ हाती नाही आला, आता कसं करू? आणि आता ग्रंथ हातात समोर, दातात ग्रंथ, मन निवांत, अज्ञानाचा अंत, तो खरा भगवंत. साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत, कोटी कोटी. तुझं पाप आणि पुण्य साचलेलं असतं, अज्ञान जिवंत असतं, वृत्तीमध्ये भेद असतो, संबंध देहाचा असतो, कर्म साचलेलं असतं, जन्मांतरीचा कर्म. देवा.
म्हणजे जरा प्रतिबंध झाला असेल, मोक्षातून त्रुटी झाली असेल, एक जन्म दोन जन्म तुमच्या घेऊन भगवंत जवळ घेऊन तुम्हाला मोक्ष देणार असेल, तुम्हाला न्यायला तो येणार असेल, तर सर्व मरणांत करा. ही बाई संसार करते मरणांत, पोराचं पोरीचं चिंता, पुन्हा नाकाची पुन्हा पंताची, मरताना पंतू तोड पर्यंत जाते बुद्धी. भगवंत बुजाय ना, ते पाहिजे. अगं हे केल्यावर ते आपोआप दारात येऊन पडते. अष्टमास त्या पाणी भरतात. इथं लिहिलंय आजचा तो विषयाचा आहे. आजचा विषयच तो आहे. चित्र ज्ञान ते लक्ष्मी वल्लभू ऐकत नाही, बाया कळत नाही. गोट्या धरून पळत येतात, घरी येतात, रस्त्याने डुलत्यात, मनानं हालत्यात. अभिप्राय तसंच, देहाचं भान तसंच, कायम देहाचं भान. आत्म्याची जाण असल्यावर देहाचं भान नसतं, आणि देहाचे भान असल्यावर आत्म्याची जाण नसते. हो माऊली. असे का आत्मत्वाची जाण? हो नसते माऊली. मला सर्वीच चांगला नियम कसा येतो ते आनंदीला आता नाही सांगणार, खड्ड्यात तिकडे मग तुला सांगते माझ्या गोळ्या बंद पडते. पीस न पीस हे सांगणार, थोडं सांगितलं अजून 12 नाही राहील, 12 नाही का 9% राहिलं तर बोलणार नाही, सांगणार आता. तुम्ही हुडकान मला सांगा. आम्हाला सापडणार नाही, आम्हाला नाही सापडणार, तुम्हीच सांगा ह्याच्यामध्ये 17 सांगते ना सर, काय झालं काय फुकट सर. किती सुंदर विषय येतो. यम काय येतो? हो माऊली. काय येतो यम तुम्हाला? यमाने भगवंताकडे तुम्ही जावं स्वतःहून. अकलीचा पता आहे का? मरणांत संसाराचे हाव मला तिथं कावर स्वतःची तळमळ आहे. माझं कसं होईल? मला कोण तारल? माझी अविद्या कोण मारल? मला हा निरोप कसं होता येईल? मला अद्वैत भक्तीमध्ये कसं राहता येईल? मला भेदातून बाहेर कसं येता येईल? मी भेदात आहे बाबा, मला नको. मी संशयात आहे, नको. मी शब्दात आहे, नको. मी देहात आहे, नको. मी जगतात आहे, नको. मी जग मृत्यूत आहे, नको. ध्यास असा म्हणाला, ध्यास अभ्यास एकच त्याचा संबंध असावा, वाक्य संबंध नसावा. तो संबंध परमात्म्याचा, हा संबंध देहाचा. हे सोडला की तो येतो, तो जोडला की हा जातो. अगदी माऊली, साष्टांग दंडवत. हा भगवंताचा संबंध परमात्म्याशी बुद्धीनं ज्ञानाच्या साह्यानं जोडला जातो, आणि तो प्रमाता ईश्वराशी अभिन्न होतो. देह भिन्न बाजूला पडतो, तेव्हा बद्धता जाती, ब्रह्मविद्या प्रगट होती, आणि ईश्वराची अनुभूती सतत येते. ती अनुभूती, ती मोक्षाची स्थिती, तो परब्रह्म झाला, तो सुखरूप झाला, तो अभिन्न भावात आला, तो व्यापक सत्तेत गेला, तो परमात्मा बनला, तो शिव झाला, शिवस्वरूप झाला. शिवस्वरूप व्हायला ज्ञान लागतो, संत लागतं, ग्रंथ लागतं, बामण नाही. हो माऊली. भक्ती मार्गाची एंट्री आहे, ज्ञान मार्ग संताची एंट्री आहे. अक्कल तरी आहे का? अकली शून्य अक्कल. आवडा दारावर कावडा, आणि सगळं सगळं ववड, बुद्धीचं ववड, देहावर बुद्धी ववड्यात, कृपात बुद्धी सवळ्यात, सोमती बुद्धी सवळ, देहावर बुद्धी ओवळ. खूप छान माऊली, साष्टांग दंडवत. देहावर ओवळ. जरा ज्ञान आहे तो अखंड सोहळ्यात आहे. उपाधी विदळे जा
नाही त्या विटाळ अखंड सोळी, नाही त्या विटाळ अखंड सोळी, उपाधी वेगळे जाणीच्या जाणीच्या, नाही त्या विटाळ अखंड सोळी. तो ब्रह्मवेत्ता त्याला विटाळणे चंडाळणे, तर परत उपाधीत तो राहिलाच नाही. तो ईश्वरापाशी समर्पित झाला, अद्वैतामध्ये आला, ईश्वराशी अभिन्न झाला. तो सदा सोहळ्यात आहे, कारण सदा स्वरूपात आहे. तो देहात नाही, तो ब्रह्मवेत्ता. साष्टांग दंडवत माऊली. ब्रह्मवेत्त्याची स्थिती ब्रह्मवेत्ताच मांडू शकतो. शकतो आणि बघतो ब्रह्मवेत्ता बघतो आम्ही. काय ज्ञानाची एक थंड दिशा असावी. कर्मातून बाहेर यावं. आता मरणांत प्रेम करत कर्माचं, त्यावर कर्माचं प्रेम तेवढंच अक्कल आहे, पुढचे अक्कलच नाही. प्रेम कर्माचं कमवून तितकीच अधिकार आहे, तेवढंच अधिकारी. ज्ञानाचा अधिकार मेला. कांदे पालक बटाटे आलू आणलं पिशी भरून, आण बरं पिशी भरून हिरे मोती जवाहर पाचू आण. पोतावर कांदे आणले, 100 रुपये लागले. नासके कांदे नासका पदार्थ, नासका जगत नासका ध्येय, ते आणता येते, तर पुन्हा घेता येतो. पण परमात्मा होता येत नाही, कारण कर्माने परमात्मा बनता येत नाही. कर्म करताना बुद्धीने त्या कर्माला सोडलं, मन ज्ञानाला सोडलं, अखंड पद गाठलं आणि बुद्धीनं ईश्वराशी नातं जोडलं. कर्म करताना पण ती आकृती, कर्म न करून जगतातल्या कर्माचं पुन्हा तिचा पदरात टाकतो देव. तो ब्रह्मवेत्ता होतो. तो दान, जमीनदान, ब्रह्मदान, मुलगीदान, घरदान, अन्नदान, जेवढे पृथ्वीदान होतात तेवढं ब्रह्मवेत्त्याच्या पदरात त्याचं माप देव टाकतो रोज. थकलेचा पत्ता नाही. काही कळत नाही, काही अक्कल शून्य. का म्हणलं एक ब्रह्मता जेवला की सहस्त्र ब्राह्मण, हजारो सहस्त्र पत्र पडतात. एक ताट जर त्या घरात पडलं ब्रह्मवेत्त्याचं, तर हजारो ब्राह्मण जेवल्याचं पुण्य असतं. हो माऊली. काय कळत का? मारायला जीव घातला का त्या बाईनं? माझी ताकद नाही म्हणले. ते म्हणले मी येतो, जीव घाल. जेवले. त्यांचे पुत्र पण आले. लोक बघा, जास्त लोक येते बघायला कुणाच्या घरी काय काय दे बघायला. खिडक्यातून लोक पैठणचे नाथ महाराज गेले, नाथ महाराज त्यांच्याकडे जेवले. खिडक्यातून बघायला त्यांचे सगळ्यांचे पूर्व त्यांच्या पंक्तीला बसले. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या पित्राला पण अन्नदान होत, त्या कुळातले पित्र मुक्त होतात, आपल्या गतीला लागतात. असा ब्रह्मवेत्त्याचा महाअधिकार आहे. कुठं कळतंय आपल्याला? साष्टांग दंडवत माऊली. खरंच काही कळत नाही. साष्टांग दंडवत माऊली. कर्माकडे जाते. साष्टांग दंडवत. भगवंताची प्राप्ती त्याला म्हणतात गीतेच्या फलाची स्थिती. संताकडून मिळत असते. नात्याकडून नाही. नात्याकडून लाभ मुख्य चिमटे. हो माऊली. चिमटे देतात, बारीक चिमटा देतात, कळत बी नाही. अगदी कळतो का चिमटा त्याचा? नाही कळत. आवड आहे पण तेच आवडते. कठीण आहे. एक नातं संताचं, एक ईश्वराचं, एक ग्रंथाचं. 3 नाते उरावेत, वाक्य संपावेत. तो तिथून सरकार तिथून बुद्धीने सुटावा. कारण खोट्यामध्ये का रमावं? का रमावं? सत्य आणि मिथ्या हे वेदाचा विषय. तुम्हाला काय समजणार? न विचार सागर, न विचार चंद्रोदय,
नवृत्ती प्रभाकर अमृत अनुभव काही शिकणे पण गट गीता एवढ्या 9,000 ओव्या माझ्या साधक मायबापानं घेतल्या. तुमच्यामुळे हृदय फुललं, हे वाणी बोलली आणि हे आयुष्य तपोमय झालं. त्यांनी सरी सुधून 5 वर्ष 6 वर्ष व्हायले. किती वर्ष झाले सांगा? 5 वर्ष होऊन गेले माऊली. हो 5 वर्ष. तुम्ही सांगा, हा एकच वेळ, एकच टाइम, एकच तिथंच बसली. संत शिवाय जाता येत तुका म्हणे झाला सोपा आला नामा रूपा. तुकोबा म्हणले, हे दिसतोय तो कसा सांगू तुम्हाला. तुका म्हणे झाला सोपा आला नामा रूपा. गोवाळायला, निवेद दाखवायला, दिवे लावायला त्याला आकारात यावं लागलं, पण तसं नाही ते. मग कसा सांगितलं ना गीतेनं कट्टाय म्हणून. काय कट्टाय सांगताय, रोज सांगायला की कसं आहे, कुठे आहे. एक ओम बहुश्याम त्याने संकल्प केला मायेच्या द्वारे, त्याला काहीच करता येत नाही. तिथे व्यवहार आहे का? तिथे शब्द आहे का? ते शब्दात येतो का? मग संकल्प कोणी केला? त्याच्या संबंधानं त्या मायेनं केला, तिच्याद्वारे तो बाहेर आला आणि साकार झाला आणि पूजा करतात त्याला. निवेद्य, आरती आणि घंटी. आदानाची घंटी थांबतच नाही हिची. हो अगदी खरं. रामकृष्ण हरी. आपल्या ज्ञानेश्वरी जगासाठी त्यानं मुक्त करण्याला लेख झालं मुली लोकांच्या घरात संसार करायला. हो माऊली. त्यांचा वंश वाढवायला. हो माऊली. तशी भक्ती जन्मली ज्ञान प्राप्ती करायला. आधी भक्ती धरले हाती, आधी भक्तीने धरले हाती, त्यात वैराग्य ज्ञान धर्म येती. स्थिर करुणी हरी म्हणतीला, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. आला शीतळ शांतीचा वारा, ते भक्तीचं तेने सुख झाले या शरीरा. पिटला पातकांचा थारा, नामा म्हणे केशव कृपाळुगा. नामा म्हणे केशव कृपाळुगा. नरहरी रामा गोविंद वासुदेवा. नरहरी रामा गोविंद वासुदेवा. एक बोल सुस्पष्ट बोला, वाचे हरी हरी म्हणा. संत समागम करा, जेणे ब्रह्मानंद होय आघवागा. जेणे ब्रह्मानंद होय आघवागा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. खूप छान माऊली, खूप छान. काय सांगितलं खुल्लम खुल्ला. संत समागमो धरावा, जेणे ब्रह्मानंद होया गवागा. आधी वाचन राम राम हरी हरी, आणि मग संताची संगती बरी. त्यानिमित्तामध्ये ब्रह्मानंदाची स्थिती तयार होती. पण आधी हरीची प्रेम, हरीची भक्ती, आणि मग ब्रह्मानुभूती. भक्ती ना आधी भक्तीने धरले हाती, आधी भक्तीकडे जायचं, मग ज्ञान वैराग्य धर्म येते. मग ज्ञान विसरू लागतं, भक्तीनंतर वैराग्य नांदू लागतं, विवेकाचा दिवा लागतो,
आणि भगवंत हृदयात प्रगटतो आणि ब्रह्मणोती भक्त येती, देहस्थिती जळून जाती आणि ही ज्ञानाची रीती हृदयाला प्राप्त होती. ही संताच्या संगतीची फलप्राप्ती. माती कळलं कुणाचं संगत करावं, कोणाची मैत्रीण पिशा आणि पिश्या अशा नाचत जातात त्या पिशाला 4-4. तुझ्या किती पिशा? 5. इथं कधी वाजते काय नाही, ओळी करते का माहित नाही, अनुवाद येतो का पत्ता नाही, टाइम कुठे? पिंडाच्या पावलासारखं. टीम काय टीम? ते कोण राहत होत टीम? टीम म्हणजे काय असतं का नारायण म्हणलं? प्राप्ती हरीची अंतरंगात आल्यावर, बहिरंगातून बाहेर आल्यावर. थंडीला संध्याबाई अजून विजय, स्त्री आणि ऐश्वर्या 3 गोष्टी मी बरोबर तिथं देतोच. असं म्हणजे ज्ञान प्राप्त करताना जर भगवंताची प्राप्ती झाली मोक्षाच्या द्वारे, तिथं ऐश्वर संपत नाही, लक्ष्मी जात नाही, तिथलं सुख बाजूला होत नाही. ते पुळच्या पुळ उद्धारून जातात. तुम्हाला मागच सांगितलं तर तुमच्या लक्षात राहत नाही. जर लक्ष्मी आली तर ती म्हणते मी नवऱ्याला मला जाऊ द्या, तिथं मला राहू द्या, त्यांचं जे दैन्य मला काढू द्या, त्यांच्या मला प्राप्तीसाठी खूप सेवा केली, मला तिथे जायचे, मला वरदान द्या, जाऊ द्या, तुमची परवानगी द्या. ते म्हणजे जा तुझ्यासाठी ते काय काय करतात, तुला अभिषेक माती धोंडे काय काय करतात करू ते, फक्त तुला मागतात, मला नाही. ठीक आहे जा. पण सरस्वती ती आली मग विष्णूकडेच, बहीण भाऊ आहेत त्यांचं नातं बहीण भावाचं. लक्ष्मीला वर दिला, जा तू भक्ताच्या घरी राहा, लखलखाट कर. हो दिला म्हणले, मला देतो, या या थांबा, देतो तुम्हाला. काय देतो? तू जिथं ज्ञान होईल तिथं सरस्वती ज्ञान रूपानं राहील, तिला मी वापर, तिथं लक्ष्मी राहील, सरस्वती राहील. ती लक्ष्मी पुन्हा मी वापस घेत नाही, पण ज्ञान सोडून जर लक्ष्मीला बसतात तर तिला मी तिथे ठेवत नाही. बापरे किती छान. सरस्वती तिथे तर धन येईलच, तुझं धनाचं येत नको सरस्वती, पण ते धन मी लक्ष्मी त्या घरातून बाहेर येणार नाही. कुळाच्या कुळ पिढ्याच्या पिढ्या लक्ष्मी तिथे पाणी भरावी, पण मला न बसता नुसता लक्ष्मीला बसतील माकडं, तिथे मी 2 पिढ्या ठेवून पुन्हा घेऊन जाईल. पण म्हणतात नाही एखाद्याच्या पायाने लक्ष्मी असते, ते गेलं की जाती. याच असतं, कळालं का? हो माऊली. ज्ञान किती हलक्यात घेऊ नका ज्ञानाला, त्याची शक्ती बघा, ज्ञानाचे वैभव बघा, ज्ञान काय देतं बघा. काही माती ज्ञानाला कुणाला काही पडलं नाही विचार सागर, त्या पंढरपुरात नाही, त्या काशीत नाही, पण अयोध्येत नाही, मथुरेत तर काहीच नाही. कशाचा विचार सागर तिकडं? तिथं काना आणि त्याला पकडलं आणि त्याला मारायला गोत सोडले तिथं. बाबा कळतच नाही तुम्हाला गांभीर्य काय कळत? तो जन्माला त्याला मारायला आले, आम्ही धरायला आलो. आमचा भाग धरण्याचा संत आहे, त्यांचा मारण्याचा. हो माऊली. किती लोक आले मारायला, मथुरेत मारे करी. हो ना. आमच्याकडे त्याला आम्ही धरी. संत लोक आहे आमच्याकडे. संत भूमी ती देवभूमी आहे, देवाला प्राप्त करणारी संत भूमी आहे. आम्ही श्रेष्ठ आहेत. आया क्या समझ में? कुछ नहीं समझता आपको, कैसे समझा? समझ में आएगा? नाही माऊली समजते.
विशाल महाराष्ट्र आहे, आमची भूमी संतांची आहे, आमची भूमी ज्ञानाची आहे. आमच्या भूमीमध्ये भगवंत स्वतःहून आले, इतर रांगले निघून गेले, द्वारकेत इतर राहिले. समाधीस्थ झाले माझे माऊली संजीवन, अजून गेले निजामाला, आले न गेले. आमच्या आले तिथं राहिले. पोरगी झालं बोली लोकांच्या घरी गेली, तिच्या प्राण लक्ष्मीला जागरात आली आणि माहिती दव झाली. अकलीचा पता नाही. पोरगी ह्यांची आणि दंता जावयाचं मेलं. शुक्रवारची पोरगी तिकडे आणि इकडे काय ती हो माऊली. पोरगी ह्याची तसा देवाला गेला. जाऊ दे, जायसाठी तर आला की. पण आमचे संत आले तर गेलेच नाही. अलंकापुरी हो माऊली. गेले का माऊली? नाही, आता का संत लोक जगातून नाही जात माऊली. म्हणून तर कळत नाही तुमच्या लीला त्या देवाच्या. संताचं ज्ञान झपत नाही, संत देवाची लीला कळत नाही. ज्ञान संपत नाही बुद्धीतलं, राम मिळत नाही. अर्धवट अर्धी घागर भरली, कळांग डबळांग डाबळांग वाजायली. घागर पूर्ण भरली, भांडत हालत बी नाही, साडत बी नाही. तसं ज्ञान बुद्धीतून बाहेर येत बी नाही, मध्ये अज्ञान राहत बी नाही. घागर भरून घे हृदयाची ज्ञानानं भक्तीनं. हो माऊली. हृदयाची घागर ज्ञानानं भक्ती. तुमची देवभूमी है तो है, मालूम है, लेकिन वो गए नहीं धाम को. हमारे नहीं गए, यहीच रहे. इतना डिफरेंस है, वो समझ में नहीं आता. औकात भी नहीं बुद्धि की, नहीं समझ में आ जाएंगे. या बोला संजय म्हणे, जी एराची मिळेली पर्यायुष्य येथे जिणे. हे पुढे गेला, हे पुढे गेले. सत्य आहे. काय म्हणले राजा? विषय कोणाला रे सांग ना. माझं पोर काय करायला? माझं पोर जिंकून येईल ना, पांडव हरतील ना. ए बाप्पा, ज्या पक्षाचा माग भगवंत उभा आहे, ज्ञानाचा गाभ आहे, हार आहे नाही. काय होईल रे? म्हणतो राजा. आता ऐका पुढचं. या बोला संजय म्हणे, आता कोण हरणार सांगता येणार. राजा आहे, त्याला रागी मारी. तो संजय कसा ओळखून बोला नाही का मस्त. जी एरेची मी नेणे, कुणाला काय वाटतं कुणाला काय वाटतं मला माहित नाही. एरेची मी नेणे, कोण काय म्हणतं तुम्ही काय म्हणतात मला माहित नाही. पण माझं एकच म्हणणं आहे कांदळे, ऐक. परी आयुष्य जेथे जिणे, तर याचं आयुष्य उरलं असेल तो जिवंत राहील, ज्याचं आयुष्य संपलं तर मरून जाईल. बघा उत्तर. हो माऊली. मस्त उत्तर. म्हणलं का ते? म्हणला का? नाही माऊली. नाही. हा, परी आयुष्य तेथे जिणे, ज्यांचं आयुष्य उरलं ना तर ते जिवंत राहतील, त्यांना विजय मिळेल. त्याचं आयुष्य संपलं ते मरून जातील, ते हारतील. गोल उत्तर दिलं, गोल. हो माऊली. हे सांगू उदाहरण तुम्हाला. गोल कसं आहे? एक बाई निघाली पुरी बघायला पोरासाठी. निघाली एराची मिळेने, परी आयुष्य तेथे जिणे, हे पुढे गेले. हे सत्य आहे. जिथं आयुष्य असेल ते वाचन, ज्याचं आयुष्य असेल ते मरण, मरण ते हरण, जे वाचन ते जिंकन. बघा गोल गोल भाषा. म्हणून 10 पोरी सांगितलंय, ती पटली ती पटली ती पटली. 10 पोरी आहेत का घरात बाय पोराला तुझ्या? 10 ठेवले. आम्ही लक्षात आले. अंबिका संते अंबिका, संत ते विवेका असणे कीजे. संत ते विवेका असणे कीजे. जे संत आहेत त्यात मला ग्रंथ आहे, तिथे विवेक आहे.
बाकी संसारिकाला अविवेक आहे. अविवेक म्हणजे खरं खोटं कळत नाही. संतापाशी विवेक जन्मतो आणि संसारापाशी विवेक कधीच नसतो. हे 10 पोरी बघायच्या, सांगितलं का आता? कळत? लक्षात ठेवायचं जरा. हो माऊली. बाया चंद्र तेथे चंद्रिका, जिथे चंद्र उगवला तिथे चांदणे असतात. शंभू तेथे अंबिका, तिथे शंभू आहे ना, महादेव आहे ना, तिथे शक्ती आहे. अरे त्याच्या आता ताई बाबा मला जाता येत नाही, बोलता मग. शंभू तेथे अंबिका, त्याला ती सोडत नाही, त्याच्यापासून तो प्रगट होत नाही. दोघांचा संबंध कधीच बाजूला होत नाही. हे विषय फार गहळे नंतर बोला. पण शंभू तेथे अंबिका हे सांगते तुम्हाला, तिथं आहे ती. संत तेथे विवेक असणे की, जिथे संत तिथे विवेक जन्मतच, अविवेक मरतच. अविवेक म्हणजे काहीच कळत नाही, ईश्वर बी नाही, जग बी नाही, मी बी नाही, तू बी नाही, जडबुद्धी, अविवेक. आणि विवेक सत काय, असत काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, खरं काय, खोटं काय, आहे काय, नाही काय, आहे कोण आहे आणि नाही काय आहे, ह्या बुद्धीचा निवाडा करते बुद्धी. आणि आहे पशी जाती, नाहीला सोडून देती, आहे रूप होती, ही विवेकाची संपत्ती. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. विचारसागर मग तुम्हाला कसं सांगते बघा. पाय कसे धरण्यासारखा तुमचा हलल हलल, एवढा विचारसागर सुंदर दिला आहे. त्यांनी सुरू काय विचारसागर आहे का एकदा? हो लिंगती मोक्षाच्या पाय बेसिक बेसिक बेस बेस. कोणता बेस सांगू? 95%, 98%, 20% वर पुढे जाता येतं एमडीला. आणि 30% फॉर्म मिळत नाही बरं. करतो का फॉर्म 30% त्याच्या लोकांना? नाही मिळत माऊली. नाही मग कसं आहे? 95%, 97%, 98% हे डिग्री आमच्या विचारसागरची. कळलं आम्हाला? त्याच्यामध्ये मज्जा येणार आहे. त्याचे अनुवाद करतात ना, बुडबुड बुडबुड, तिथं करा आता प्रक्रियाचा अनुवाद. लय मज्जा. 40-40 ओव्या पाठ राहतात, 50-50 ओव्या पाठ काढतात, 60-60 येतं का नाही. चल रावो तेथे कटक, राजा तिथं सैन्य. सौजन्य तेथे सोयरीक, सौजन्य म्हणजे नम्रशील माणूस, उदार मनाचा, पण जगाचं दुःख ओळखणारा, तो सोयरी करतो, मोडीत नाही. एक मोडणारा असतो, एक सोयरी करणारा असतो. तो पापी असतो ना पुण्यवान असतो. सौजन्य तेथे सोयरीक, वल्ली तेथे दाहक, अग्निपशी जाळण्याशक्ती असते. सामर्थ्य की अग्निपशी जाळण्याचं सामर्थ्य असतं. दया तेथे धर्म, जिथं दया आहे का ते धर्म करतो. तिथं पैसा आहे पण मनात दयाच नाही, द्यायची इच्छाच नाही, तिथं दान धर्म होत. उदाहरण सांगते ऐका, मस्त आहे, माझंच आहे, घालगड सांगते. मला तुम्ही नाव ठेवा, घाल म्हणा, तिथे धर्म, कुणाबद्दल दया असावी तर धर्म करतो. हे निष्ठुर लोक असतात, पाषाण व्यक्तीचे, त्यांना लोकांची दया, आपला येऊ द्या, हे प्रोडक्ट 2000चं वापरायचं, मग 5 रुपये दान दे की बामणाला, मरशील का? फोन मला सांगितलं बाई तू भावा धोंडी तर 500ची नोट ठेव, बरं आई असं कामाला तुझ्या हातून सुटत नाही. भगवंत काय संत लागतो, मी कोणी समजायला बुद्धीला ग्रंथ लागतो, आणि ईश्वराशी ऐक्य व्हायला महावाक्य लागतो. हो माऊली. लागतं की नाही? हो माऊली. म्हणजे काहीतरी पुण्य असं दान घडतं, पाप असं घडत नाही. बोलली होती मी नाही सोडत, पाप असं द्यावं वाटत नाही. हस्ती माझ्याकडे बोलून हस्ती बोलत नाही, उलट नाही गवाच नाही. कोणाला सांगून देते सुई, आणि आपण सुई कळाली का बारीक? सुन सुन म्हणजे सुई.
खरंय. तेथे धर्म, धर्म तेथे सुख आगम. म्हणजे काय? जिथं दया आहे तिथं धर्म घडतो, पुण्य वाढतं, मग सुखाचं आगमन होतं त्या घरात, त्या हृदयात. त्या धर्मानं, धर्म म्हणजे पुण्य, त्या दान धर्माच्या पुण्यानं सुखाचा उगम त्या हृदयात होतो आणि घरात पण सुख नांदतं. सुख आगमू, सुखाचं आगमन होतं. कळतं का काय आपल्याला? काही कळत नाही. एक सांगू तुम्हाला, किती देशील दोपराने, तू देतो अनंत कराने. भरता काय फेत का देत ते, पाठवून जाते जोडी. हो माऊली. थोडं देत. म्हणजे उदाहरण करणं का असतं, तर तिथं भक्ती आणि पुण्य असतं. तिथं दान होतं. तिथं पाप असतं, तिथं दान नाही होत. ते लोकांचं घेतं, ते पाप्याचं खातं. जाऊ दे तिकडे, जगात तेच चाललं. ते कशात तोंड करा करू रोज 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 रोज. चल, धर्म तेथे सुख आगम, सुखी पुरुषोत्तम. मग तिथे भगवंताचा आवाज प्रगट होतो, भगवंत तिथे राहतो. सुखी पुरुषोत्तम असे जैसा. मग त्या घरामध्ये ईश्वर वास करतो, निवास करतो. दुसरी निवास तुमचा तिथं कम पडू देत नाही काही. म्हणून धर्म करावा. तेव्हा आपण सगळ्याचं दान धर्मी वाटायला द्यायचे. वृद्धाश्रम, मला सोपड माहिती झालं, परभणीत जाता मी एकटी जाऊ शकते. संतांच्या संगतीत मोक्षाला प्रगट केलेलं आणि घरातून पुण्य केलं, दान धर्म केलं, आपल्या इच्छाचं काही दिलं, तो धर्म आपल्या सोबत येईल. लेकीला जावायला कम पडत नाही बरं का. ते सोडून वार करायचं बोलते. जावायला लेकीला किती बी शिंडी पडून दे होता, त्याचा काय संबंध? मी तर वार करायचं बोलाय, त्याचं काय सांगतात तुम्हाला? अरे का भनभन. पण आपल्या उद्धारासाठी ते पण पुण्य मिळायला मिळत नाही. पण गरीबाला, पेशंट लोकाला तिथं गॅस पेटत नाही, तिथं जाऊन गॅस पेटवावं. तिथे लग्नाला कम पडतं, तिथे निघून जावं. ते पुण्य आहात आहे, तो धर्म आहे. तुझ्या सोबत येतो आणि तुम्हाला ईश्वराकडे येतो. ह्याला देऊन काय, तुम्ही त्या पोराकडे जा आता 6 महिने. बाबा, हे त्याला सगळं त्याच्यावर दार पाऊस त्याच्यावर. जरा तरी सावध व्हा. आता तिकडे जा ना तुम्ही त्या सुनाकडे. वसंत तेथे वणी, तिथं वसंत ऋतू आहे, त्या वनामध्ये तो येतो आणि त्या ऋतूमुळे ते बहारतय. ते काय, बाग बगीचा, फळ झाड, फुलं फळ, त्या वसंत ऋतूमुळे ते बगीचा भरबहार येते त्या बगीच्याला, झाडात. पण तिथे सुमणे फुलं येतात त्या वनावर. सुमणे पालिंगणे सारंगाची, सुमणे पालिंगणे सारंगाची. जिथं कमळ फुलले तिथं भोंगा येतोच, तिथं वसंत ऋतू आला तिथं आंबा येतोच. पण तिथं संत, तिथे एक देवाचा टाइम संपला. बाय का त्याला तरी मी काय माहित नाही. बाया म्हणताय ती धट बाई झालं, वाईट झालं का काय? आता आपण विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सारंगाची 1636 पर्यंत आलो. अजून 16.5 तो आत्मरूप असतो. त्याचं नाव स्वभाव. स्वचा अनुभूती, स्वचा भाव आहे, आत्मभाव आहे. देहाची अनुभूती देहभाव आहे. जगताची अनुभूती ब्रह्मभाव आहे. साष्टांग दंडवत माऊली. सुंदर रेखा, अमृत आहे, अमृत. खरंच. चला